त्रिशक्ती महाकाव्य अध्याय 4 कैलासावरील देवसभा। कैलास हिमालयाच्या सर्वोच्च शिखरांनाही ज्याचे पूर्ण दर्शन लाभत नाही असे ते दिव्यधाम। तेथे काळ स्थिर असल्यासारखा भासत होता। हिमकण मंद वायावर तरंगत होते आणि प्रत्येक कणातून नमः शिवाय या महामंत्राचा सूक्ष्म नाद ऐकू येत होता। भगवान महादेव गहन समाधीतून बाहेर आले। माता पार्वती त्यांच्या समीप उभ्या होत्या। नंदीने मस्तक झुकवले, गणांनी नम्रतेने हात जोडले। त्या क्षणी आकाशातून एक दिव्य प्रकाशमंडल अवतरले। त्या तेजस्वी मंडळात ब्रह्मांडाच्या विविध लोकांतील अनेक देवता आणि दिव्य शक्ती सूक्ष्म स्वरूपात एकत्र आल्या। कोणताही गोंधळ नव्हता, कोणतीही स्पर्धा नव्हती। सर्वांच्या अंतःकरणात एक संकल्प होता, धर्माचे रक्षण। भगवान महादेवांनी शांत पण गंभीर स्वरात सांगितले, काळाने संकेत दिला आहे। पृथ्वीवर अधर्म नवीन रूप धारण करीत आहे। त्याचा सामना केवळ बलाने होणार नाही। माता पार्वती म्हणाल्या, जिथे करुणा नष्ट होते तिथे अधर्माला प्रवेश मिळतो। म्हणून धर्मरक्षणासाठी हृदय शुद्ध असणे आवश्यक आहे। सभेत उपस्थित प्रत्येक दिव्य शक्तीने या वचनाला मौन संमती दिली। तेवढ्यात कैलासाच्या शिखरावर एक दिव्य त्रिशूल तेजाने प्रज्वलित झाला। त्यातून 3 प्रकाश किरणे बाहेर पडली। पहिला किरण हिमालयाच्या दिशेने गेला, तो तप, संयम आणि ज्ञानाचे प्रतीक होता। दुसरा किरण भारतभूमीच्या विस्तीर्ण प्रदेशाकडे झेपावला, तो करुणा, सेवा आणि धर्मनिष्ठेचे प्रतीक होता। तिसरा किरण संपूर्ण पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालून पुन्हा आकाशात विलीन झाला, तो निर्भयता, सत्य आणि त्यागाचे प्रतीक होता। महादेव म्हणाले, जेव्हा या 3 शक्ती एका निर्मळ अंतःकरणात एकत्र येतील तेव्हा धर्माचा रक्षक स्वतःच्या सामर्थ्याने उभा राहील। त्याची शक्ती वरदानांतून येईल, पण त्याची पात्रता त्याच्या कर्मातून सिद्ध होईल। माता पार्वतींनी त्या 3 किरणांकडे प्रेमाने पाहिले। तो आमचा पुत्र नसला तरी धर्माचा पुत्र असेल। सभेत क्षणभर गहन शांतता पसरली। त्या शांततेत सर्वांनी एक अदृश्य संकल्प केला, योग्य काळ येईपर्यंत त्या दिव्य आत्म्याच्या मार्गावर सूक्ष्म संरक्षण राहील। परंतु त्याच्या प्रत्येक विजयामागे त्याची स्वतःची तपश्चर्या आणि निःस्वार्थ कर्म असतील। सभा समाप्त झाली। कैलास पुन्हा शांत झाला। परंतु त्या दिवसापासून पृथ्वीवर 3 वेगवेगळ्या स्थळी 3 विलक्षण बालकांचा जन्म झाला। कोणी राजवाड्यात, कोणी ऋषींच्या आश्रमाजवळ, कोणी एका सामान्य कुटुंबात। तिघांपैकी कोण आहे नियतीने निवडलेला, की या तिघांचाही त्रिशक्तीच्या रहस्याशी संबंध आहे? हा प्रश्न काळाने अजून उघड केला नव्हता। दूरवरून एक वृद्ध योगी मंद स्मित करत म्हणाले, खेळ सुरू झाला आहे। आणि नियतीने आपल्या ग्रंथातील पुढचे पान अलगद उघडले। अध्याय 4 समाप्त।